नमस्ते, नमस्कार सर्वांना। स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता मी वटपौर्णिमेसाठी हा माझा आजचा लुक आहे। थोडक्यात मी जे मला आवडतं तेवढंच मी केलेलं आहे, कारण मला मेकअप वगैरे जास्त आवडत नाही। त्यामुळे मला जेवढं आवडतं आणि मला जेवढं चांगलं वाटतं तेवढंच मी मेकअप करते। उदाहरणार्थ पावडर, टिकली, काजळ आणि जी काही लिपस्टिक, मला म्हणजे लिपस्टिक पण मी अगदी बोल्ड लावत नाही, कारण मला नाही आवडत। सो थोडक्यात जे काही जमेल ते मी करते आणि मला खरं तर मेकअप करायला पण येत नाही। तर हा त्यानंतर ही मेहंदी ही मी घातली होती, ही आमच्या आहुने घातली आहे। तर अशा पद्धतीने मी हा माझा आजचा लुक आहे जो वटपौर्णिमेसाठी मी केलेला आहे। आणि आत्ता वाजले ऑलरेडी 11:30। तर आम्ही निघालो आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी। तर आता मी पुढचा ब्लॉग तिथेच कंटिन्यू करते। तर सगळं आवरून आम्ही सगळ्यात पहिले आलो महादेवाच्या मंदिरात। म्हणजे आम्ही जिथे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी गेलो तिथेच एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे। सो आम्ही तिथे पहिले दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग वटपौर्णिमेची पूजा संपन्न केली। हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते। यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते। या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलं बाळ, संसाराचा विस्तार होऊ दे, भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात। आजच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का करतात याबद्दलची कथा मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे। अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर व नम्र गुणी मुलगी होती। सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शाल्व राजाचा धूम्रसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता। भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे असल्याचे माहीत असल्याने त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला। पण सावित्रीने ते मान्य केले नाही। तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्रीचे व्रत आरंभिले। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला। यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागितण्यास सांगितले। सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला। यमराजांनी तिच्या बोलण्यात अडकून तथास्तु म्हटले। तेव्हा त्यांना वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व त्यांनी सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळविले। म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात व वटसावित्री व्रत आचरतात। मी येथे वटसावित्री व्रताची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।
आहे.